डायरेक्ट डिव्हिजन होईल का? तर होणार नाही. मग फर्स्ट राउंड मध्ये बघूया आपण. तर 45 आणि हे 5. फर्स्ट 45 ला डिव्हिजन होणार नाही. मग आपण स्मॉल नंबर घेऊया. स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येईल? 3 च्या टेबल मध्ये. तर 3 10 जा 30. 10 जा मग 10 आपण ऍड करूया. 1 आणि 0 10 आणि लेस आपल्याला 30 करायचे आहे. ओके, लेस आपण 30 केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? तर हे 10 आणि हे 5 15. तर 3 च्या टेबल मध्ये 15 येतात का? तर 3 च्या टेबल मध्ये 15 येतात. 3 5 जा 15. मग 5 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 15 करायचे आहे. ओके, लेस आपण 15 केलेले आहे. आपला आन्सर किती आलेला आहे? 15. 15 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला 36 डिवाइडेड बाय 2. ओके, 36 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 30 आणि हे 6. 36 आपण ऍड केलेले आहे. ओके, 2 आपला डिवायझर आहे. ओके, आपल्याला 2 च्या टेबलने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर 36 डायरेक्ट डिव्हिजन होईल का? तर होणार नाही. 36 हा खूप बिग नंबर झाला. मग आपल्याला स्मॉल नंबरला काय करायचं आहे? डिव्हिजन करायचं आहे. 36 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला येतो 2 च्या टेबल मध्ये? तर 2 10 जा 20. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला 20 करायचे आहे. ओके, लेस आपण 20 केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? तर हे 10 आणि हे 16. ओके, 16 बिट राहिलेले आहेत. तर 2 च्या टेबल मध्ये 16 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 16 येतात. 2 8 जा 16. ओके, 2 8 जा 16. 8 जा मग 8 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 16 करायचे आहे. लेस आपण 16 केले. इकडे 0 आलं. हे आपला आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 1 8 18. 18 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 54 डिवाइडेड बाय 6. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 54 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 50 आणि 4. 54 आपण ऍड केलेले आहेत. आपला डिव्हिडंड 6 आहे. तर 6 च्या टेबल मध्ये 54 येतात का? तर 6 च्या टेबल मध्ये 54 येतात. 6 9 जा 54 म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन होणार आहे आपलं. 6 9 जा 9 आपण इकडे ऍड करतोय आणि लेस आपल्याला 54 करायचं. ओके, लेस आपण 54 केलेले आहेत. आन्सर आपला 9 आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला 81 डिवाइडेड बाय 8. हे आपलं एक्झाम्पल आहे. 81 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 80 आणि हा 1. 81 9 आपला डिवायझर किती आहे? 9 आहे. 9 च्या टेबल मध्ये 81 येतात का? तर 9 च्या टेबल मध्ये 81 येतात. डायरेक्ट डिव्हिजन होऊ शकतं. 9 किती जा 9 9 9 जा 81. ओके, 9 9 जा 9 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 81 करायची आहे. लेस आपण 81 केलेले आहे. तिकडे 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 9. ओके, 9 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. ओके, अबॅकस क्लिअर केलं. सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवलेली आहे. ओके, अशीच नवीन नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.